सूचना मला आली की जेवायला टाइम लागला आणि खरंच आहे 9 वाजत झाले अधिकचा वेळ घेणार. मयूरच्या बाबतीत मला वाटत नाही की ह्या सगळ्या लोकांना वेगळं काही सांगायची गरज. एक चांगला मित्र, सगळ्यांसाठी पाळणारं व्यक्तिमत्व, मित्रपरिवार जोपासणारं व्यक्तिमत्व म्हणून मयूरला आजपर्यंत पाहिलं गेलं. मला वाटतं राजाभाऊचा वासा आणि वारसा मयूरच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात एक चांगल्या पद्धतीने सामाजिक क्षेत्रामध्ये मयूरच्या माध्यमातून एक चांगलं नाव राजाभाऊच्या मागे उभं राहील. या बाबतीत आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला सांगतो. खरं तर माझा संघर्षाचा काळ जरी गेला असता तरी मात्र मयूर आलाय, मानसिकदृष्ट्या स्टेबल आहे आणि मानसिकदृष्ट्या जो माणूस सक्षम असतो त्याला वेगळं काही करायची गरज लागत नाही, वेगळं काही सांगायची गरज लागत नाही. सातत्याने समाजासाठी आणि समाजाच्या विकासासाठी काम करणं हा ध्यास एकदा घेतला की मग आपोआप सगळ्या गोष्टी येत राहतात आणि त्याला मित्रपरिवाराची साथ असते की मला वाटत नाही यश कोणतंही आपल्यापासून लाभ राहतात. आणि मी आजच्या या वाढदिवसानिमित्ताने मयूरला एवढ्याच शुभेच्छा व्यक्त करतो की तुझ्या मनातल्या सर्व आशा आकांक्षा त्या पूर्ण हो ही आई मुक्ताईच्या मी प्रार्थना करतो. तुला वाढदिवसाच्या मी त्याला विचारलो बाई की ते मला सांगू नका, मी बारीक दिवस असो ह्या शुभेच्छा व्यक्त करतो. माझ्याबरोबर आले आमचे संत युवक वाजगे असतील, संतोष दादा नांदेड असतील, या दोघांच्याही वतीने संपूर्ण नारायणगाव परिसराच्या वतीने मी मयूर मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मयूर शेठ गुंजा आणि उपस्थित त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि सर्व त्यांचा मित्रपरिवार, नातेवाईक. मी जास्त आपला वेळ घेणार नाही. आपल्या सर्वांच्या भावनेचा आदर करून एकच मिनिटात सांगतो, राजाभाऊ साहेब शेठची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. राजाभाऊ शेठ हे जरी वयाने मोठे असले तरी आमच्या सर्वांचे ओतूर परिसरात त्यांचे प्रचंड मित्रपरिवार त्यांनी जोडला. त्याच पद्धतीने मयूरभाऊ त्यांचाही मित्रपरिवार फार मोठ्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पिंटू शेठ नलावडे असतील, हा त्यांचा लहानपणापासूनचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपल्या सर्वांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना बऱ्याचशा मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांना सूचना केलेल्या आहेत बऱ्याच ज्येष्ठ व्यक्तींनी. त्या मी सूचना करणार नाही, परंतु त्यांच्या पाठीमागे भविष्यकाळात निश्चितच खंबीरपणे उभं राहण्याचं मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो. आणि मयूरभाऊला येणाऱ्या कालखंडामध्ये मनापासून आपल्या सर्वांच्याच वतीने या ठिकाणी ओतूरचे शिवसेनेचे नेते विश्वासराव इसकांडे असतील, दोलोडगावचे सरपंच वैभव शेठ नलावडे, त्याचप्रमाणे रोहितजी शेटे, पिंटूभाऊ नलावडे, त्याचप्रमाणे आपले खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या वतीने मयूरभाऊला मी मनापासून शुभेच्छा. आमचे मित्र कैलासवासी राजाभाऊ गुंजाळ यांचे सुपुत्र मयूर याच्या वाढदिवसाच्या अभिषेकचिंतनाच्या निमित्तानं उपस्थित गुंजाळ परिवारावर प्रेम करणारे या तालुक्यातील आणि या पंचकृषीतील सर्व त्यांचे सर्व मित्रपरिवार, नातेवाईक, अध्यक्ष, बंधू आणि भगिनी, आज चिरंजीव मयूर यांचा वाढदिवस. आज खऱ्या अर्थानं सर्वांना आठवण येते की आमचे मित्र राजाभाऊ 7 जुलै रोजी राजाभाऊंचा वाढदिवस होतायचा आणि आपण सर्वजण मोठ्या उत्साहानं राजाभाऊंचा वाढदिवस साजरा करत आहोत. आज ही परंपरा मयूरच्या माध्यमातून चालवली जाते याचा मनात आनंद आहे. मयूर आज राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये कार्यरत असताना फार मोठा त्यांनी स्वतःचा असा एक वेगळा परिवार बनवला आहे. ज्याप्रमाणे राजाभाऊंनी आपला मित्रपरिवार संपूर्ण तालुक्यामध्ये बनवला, त्याप्रमाणे युवकांची मोठी संख्या आज मयूर आपल्या असलेल्या संघटन कौशल्याच्या माध्यमातून या तालुक्यात चालवतोय. निश्चितच तो आमच्या सर्वांच्या अभिनंदनास पात्र आहे. पुढे एवढंच सांगेल की भविष्यात सामाजिक राजकीय वाटचाल
अशीच पुढे चालत राहू आणि आपल्या वडिलांनी जे समाजकार्याचा वसा आणि वारसा तुझ्याकडे दिला आहे त्या वसा आणि वारशाच्या माध्यमातून पुन्हा एकदा या तालुक्यावर गुजरात परिवार आणि राजाभाऊचे वसा वारसा तालुक्यावर वासा फडकत राहू एवढी शुभकामना तुला देतो. तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद. आमचे युवा सहकारी मित्र आणि आमचे मार्गदर्शक राजाभाऊ कुंभारे यांचे चिरंजीव मयूर शेठ कुंभार यांचा वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी अभिषेक कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले जुन्नर तालुक्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली शेठ खंडागळे, त्याचप्रमाणे संपूर्ण आदरणीय व्यासपीठ ज्याचा अभिषेक चिंतन सोहळा आहे ते मयूर भाऊ, उपस्थित असलेले सर्व मित्रपरिवार, सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, मी आपल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो. माझ्या अगोदरच्या अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मयूर भाऊबद्दल भविष्याचा वाटत संदर्भात सर्व काही या ठिकाणी चर्चा केली आहे. सर्वात प्रथम या ठिकाणी मी निश्चितपणे हे सांगत की जयंती असतील, वाढदिवस असतील हे साजरे कशासाठी होतात तर आपण पाहिलं असतं की थोर पुरुषांची या ठिकाणी जयंत्या साजरा होत असताना निश्चितपणे त्या थोर पुरुषांनी आपल्या जीवनामध्ये समाजामध्ये काम करत असताना आपण समाजाला काहीतरी देणं लागतो, या देशाचं देणं लागतो. मग देशाच्या स्वातंत्र्यासाठी असेल, देश स्वतंत्र झाल्यानंतर असेल तर देशाच्या विकासाची भूमिका घेईपर्यंत ही सगळी मंडळी आवाज जे घटक असतात, आपले विचार समाजामध्ये देत असतात आणि त्या